पुढची बातमी बघतोय आपण। महाराष्ट्रात सध्या मराठी आणि हिंदी भाषेचा वाद सुरू आहे। हिंदीच्या सक्तीला मनसेने तीव्र विरोध केलेला आहे। या सगळ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली। हिंदी भाषा कुठेही लादली जात नाहीये असं त्यांनी स्पष्ट केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनिवार्य केलेली नाही। मराठी अनिवार्यच आहे, पण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 3 भाषा शिकण्याकरता त्या ठिकाणी संधी दिलेली आहे। 3 भाषा शिकणं अनिवार्य आहे आणि या 3 भाषांपैकी 2 भाषा या भारतीयच असल्या पाहिजेत अशा प्रकारचा नियम आहे। तिसरी भाषा जी आहे ही जर हिंदी ठेवली तर त्याचे शिक्षक आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्यामुळे त्यातनं आपल्याला अधिकच्या शिक्षकांची आवश्यकता पडणार नाही। इतर भाषा ठेवल्या, समजा मल्याळम ठेवली, कन्नड ठेवली, गुजराती ठेवली, तर त्याचे शिक्षक उपलब्ध नाहीत आणि म्हणून कुठेही अतिक्रमण नाही। तर ही त्यांची शिफारस आहे। आमचं तर मत आहे आणि या संदर्भात आम्ही निर्णय देखील घेणार आहोत की कोणाला हिंदीच्या व्यतिरिक्त तिसरी भाषा जर शिकायची असेल तर ती शिकायची मुभा आम्ही पूर्णपणे देऊ। ची बैठक संपताच अजित पवार शरद पवारांच्या दालनात गेले। शरद पवारांच्या दालनात अजित पवार आणि इतर सहकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे। गेल्या 15 मिनिटांपासून चर्चा सुरू झालेली आहे। अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवारांच्या दालनात गेलेले आहेत। ही जी बैठक होती या संदर्भातली त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आम्ही तुम्हाला दाखवली होती। अजित पवार आणि शरद पवार बाजूबाजूलाच बसलेले आहेत। ही बैठक संपल्यानंतर शरद पवारांच्या दालनात अजित पवार गेलेले आहेत। एआयची बैठक संपल्यावर दोन्ही नेते एकाच दालनात काय करतायत अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे यांच्याशी बोलण्याकरता। अभिजित, आत्तापर्यंत बैठकीला उपस्थित होते, एकत्र बैठकीला बाजूला बसण्याची ही दुसरीच वेळ आणि आता तर उपमुख्यमंत्री अजित पवार शरद पवारांच्या दालनात सुद्धा गेलेले आहेत, काय सांगाल? सुवर्णा, पुण्यात जी साखर संकुलात एआय तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये कसा करावा याची जी मुख्य बैठक होती ना, त्या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार आणि इतर अधिकारी, साखर संकुल रिलेटेड किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे सगळे अधिकारी या बैठकीत होते। जवळपास 1 तास या सगळ्या बैठकीत एआय या तंत्रज्ञानात नव्या तंत्रज्ञानाच्या विषयावर चर्चा झाली। पण त्यानंतर ही बैठक संपताच या साखर संकुलमध्ये जे शरद पवार जे अध्यक्ष आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे, त्यांचं मुख्य दालन आहे। शरद पवार ही बैठक संपून त्या दालनात गेले। त्यानंतर काही अधिकारी व्हीएसआयचे असतील किंवा साखर संकुलचे जे आयुक्त आहेत ते देखील शरद पवारांच्या दालनात गेलेले पाहायला मिळाले। आणि त्यानंतर अजित पवार देखील बैठकीतून उठून जे शरद पवारांचं मुख्य दालन आहे, खाजगी केबिन आहे शरद पवारांचं, त्या दालनात जे आहेत ते या दोन्ही नेत्यांसह या अधिकाऱ्यांमध्ये जवळपास 15 ते 20 मिनिट जे आहे ती चर्चा झालेली पाहायला मिळते। गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार हे 2 बैठकीसाठी इतर कार्यक्रमासाठी एकत्र आलेले पाहायला मिळत होते। सकाळी जी बैठक झाली एआय या विषयावर जी चर्चा झाली त्यामध्ये दोन्ही काका पुतण्यांच्या खुर्च्या ज्या होत्या त्या अगदी दोघांच्या बाजूला खुर्च्या लावलेल्या होत्या। पण त्या बैठकीनंतर शरद पवारांच्या दालनात जे आहेत ते हे दोन्ही नेते एकत्र बसले, अधिकारी देखील दाखल झाले होते या बैठकीसाठी। आणि बैठक नेमकी कुठल्या विषयावर झाली, या काका पुतण्यांमध्ये नेमका कुठल्या विषयावर चर्चा झाली, अधिकारी या दोघांना काय सांगत होते, एआय तंत्रज्ञानाचा जो वापर करायचा आहे शेतकऱ्यांसाठी शेतीमध्ये, त्याच्या या सगळ्या विषयावरती ही सगळी बैठक आज पुण्याच्या साखर संकुलात खरं तर आयोजित करण्यात आली होती। आणि गेल्या 15 दिवसात शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतण्या एकत्र येण्याची ही तिसरी वेळ होती। पहिली जे रयत शिक्षण संस्थेची बैठक झाली, त्यानंतर जय पवारांचा, जे अजित पवारांचे धाकटे चिरंजीव आहेत, त्यांचा साखरपुड्याचा शुभारंभ झाला। आणि तिसरी भेट जी होती दोन्ही नेत्यांची ती म्हणजे आज पुण्यातल्या या साखर संकुलात जी एआय निमित्त बैठक आयोजित करण्यात आली होती, त्या बैठकीचा हा सगळा होता। आणि त्या बैठकीनंतरच दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाली अधिकाऱ्यांसोबत। आणि नुकतंच शरद पवार ही जी बैठक आहे, ज्या 2 बैठका पार पडल्या, त्या बैठका संपून आता शरद पवार जे आहेत ते साखर संकुलातून निघाले आहेत आणि अजित पवार देखील थोड्याच वेळात येतील आणि प्रसार माध्यमांशी देखील अजित पवार बोलण्याची शक्यता आहे। नक्की अभिजित, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल। मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध केला। सरकारने जीआर मधून सक्ती हा शब्द काढावा,
वाद मिटेल असं त्यांनी म्हटलंय. सरकारमध्ये आहात तर इंग्रजी शाळा बंद करा, आमचा विरोध नाही. हिंमत असेल तर त्या शाळा मराठी करून दाखवा असं आव्हान संदीप देशपांडेंनी दिलं. बघा, म्हणणं वेगळं आणि GR वेगळा. GR मध्ये तुम्ही सक्ती शब्द वापरलाय ना, तुम्ही म्हणत काही असेल त्याला काय अर्थ उरत नाही. GR मधनं तो शब्द काढून टाका, वाद मिटला. GR तुम्हीच काढू शकता ना, सरकारच GR काढू शकता ना. सरकारने नवीन GR काढावा आणि सक्ती शब्द काढून टाकावा. पुढची बातमी बघतोय आपण. महाराष्ट्रात सध्या मराठी आणि हिंदी भाषेचा वाद सुरू आहे. हिंदीच्या सक्तीला मनसेनं तीव्र विरोध केलेला आहे. या सगळ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. हिंदी भाषा कुठेही लादली जात नाहीये असं त्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनिवार्य केलेली नाही. मराठी अनिवार्यच आहे, पण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 3 भाषा शिकण्याकरता त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. 3 भाषा शिकणं अनिवार्य आहे आणि या 3 भाषांपैकी 2 भाषा या भारतीयच असल्या पाहिजेत अशा प्रकारचा नियम आहे. 3री भाषा जी आहे ही जर हिंदी ठेवली तर त्याचे शिक्षक आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्यामुळे त्यातनं आपल्याला अधिकच्या शिक्षकांची आवश्यकता पडणार नाही. इतर भाषा ठेवल्या, समजा मल्याळम ठेवली, कन्नड ठेवली, गुजराती ठेवली, तर त्याचे शिक्षक उपलब्ध नाहीत आणि म्हणून कुठेही अतिक्रमण नाही. तर ही त्यांची शिफारस आहे. आमचं तर मत आहे आणि या संदर्भात आम्ही निर्णय देखील घेणार आहोत की कोणाला हिंदीच्या व्यतिरिक्त 3री भाषा जर शिकायची असेल तर ती शिकायची मुभा आम्ही पूर्णपणे देऊ. मुंबईच्या दादरमधील शिवसेना भवन परिसरात भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली. मनसेला डिवचणारे बॅनर लावण्यात आलेत. ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती अशा आशयाचे बॅनर लावत मनसेला दिवसण्यात आलाय. शाळेत पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दात विरोध केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही राज ठाकरेंना टोला लगावला होता. ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती, तोडत नाही भाषा जोडते असा एक बॅनर शिवसेना भवन परिसरामध्ये भाजपने लावलेला आहे. चिल्लरपणा करून काय, म्हणजे तुम्ही सत्तेतले पक्ष आहात, तुम्हाला सरकार चालवायचे आहे. सबका साथ सबका विकास ही तुमची स्लोगन आहे. बॅनरबाजी करून विकास साधला जाणार आहे किंवा मार्ग निघणार असेल असं जर भारतीय जनता पक्षाला वाटत असेल तर 1 नाही अजून 1000 बॅनर लावावेत त्यांनी, पण त्यातला मार्ग निघणार आहे का? तुम्हाला मार्ग हा चर्चा करूनच काढावा लागतो लोकशाहीमध्ये. तुम्ही चर्चेला तयार होणार नाही आणि बॅनरबाजी करणं जर तुम्हाला वाटत असेल योग्य आहे तर त्यांनी ते करावं, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध केला. सरकारनं GR मधून सक्ती हा शब्द काढावा, वाद मिटेल असं त्यांनी म्हटलंय. सरकारमध्ये आहात तर इंग्रजी शाळा बंद करा, आमचा विरोध नाही. हिंमत असेल तर त्या शाळा मराठी करून दाखवा असं आव्हान संदीप देशपांडेंनी दिलं. बघा, म्हणणं वेगळं आणि GR वेगळा. GR मध्ये तुम्ही सक्ती शब्द वापरलाय ना, तुम्ही म्हणत काही असेल त्याला काय अर्थ उरत नाही. GR मधनं तो शब्द काढून टाका, वाद मिटला. GR तुम्हीच काढू शकता ना, सरकारच GR काढू शकता ना. सरकारने नवीन GR काढावा आणि सक्ती शब्द काढून टाकावा. पुढची बातमी बघतोय आपण. महाराष्ट्रात सध्या मराठी आणि हिंदी भाषेचा वाद सुरू आहे. हिंदीच्या सक्तीला मनसेनं तीव्र विरोध केलेला आहे. या सगळ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. हिंदी भाषा कुठेही लादली जात नाहीये असं त्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनिवार्य केलेली नाही. मराठी अनिवार्यच आहे, पण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 3 भाषा शिकण्याकरता त्या ठिकाणी संधी दिलेली आहे.
3 भाषा शिकणं अनिवार्य आहे आणि या 3 भाषांपैकी 2 भाषा या भारतीयच असल्या पाहिजेत अशा प्रकारचा नियम आहे. तिसरी भाषा जी आहे ही जर हिंदी ठेवली तर त्याचे शिक्षक आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्यामुळे त्यातनं आपल्याला अधिकच्या शिक्षकांची आवश्यकता पडणार नाही. इतर भाषा ठेवल्या, समजा मल्याळम ठेवली, कन्नड ठेवली, गुजराती ठेवली तर त्याचे शिक्षक उपलब्ध नाहीत आणि म्हणून कुठेही अतिक्रमण नाही. तर ही त्यांची शिफारस आहे. आमचं तर मत आहे आणि या संदर्भात आम्ही निर्णय देखील घेणार आहोत की कोणाला हिंदीच्या व्यतिरिक्त तिसरी भाषा जर शिकायची असेल तर ती शिकायची मुभा आम्ही पूर्णपणे देऊ. एआयची बैठक संपताच अजित पवार शरद पवारांच्या दालनात गेले. शरद पवारांच्या दालनात अजित पवार आणि इतर सहकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. गेल्या 15 मिनिटांपासून चर्चा सुरू झालेली आहे. अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवारांच्या दालनात गेलेले आहेत. ही जी बैठक होती एआय संदर्भातली त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आम्ही तुम्हाला दाखवली होती. अजित पवार आणि शरद पवार बाजूबाजूलाच बसलेले आहेत. ही बैठक संपल्यानंतर शरद पवारांच्या दालनात अजित पवार गेलेले आहेत. एआयची बैठक संपल्यावर दोन्ही नेते एकाच दालनात काय करतायत अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे यांच्याशी बोलण्याकरता. अभिजित, आत्तापर्यंत बैठकीला उपस्थित होते, एकत्र बैठकीला बाजूला बसण्याची ही दुसरीच वेळ आणि आता तर उपमुख्यमंत्री अजित पवार शरद पवारांच्या दालनात सुद्धा गेलेले आहेत. काय सांगाल? सुवर्णा, पुण्यात जी साखर संकुलात एआय तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये कसा करावा याची जी मुख्य बैठक होती ना, त्या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार आणि इतर अधिकारी, साखर संकुल रिलेटेड किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे सगळे अधिकारी या बैठकीत होते. जवळपास 1 तास या सगळ्या बैठकीत एआय या नव्या तंत्रज्ञानाच्या विषयावर चर्चा झाली. पण त्यानंतर ही बैठक संपताच या साखर संकुलमध्ये जे शरद पवार जे अध्यक्ष आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे, त्यांचं मुख्य दालन आहे. शरद पवार ही बैठक संपून त्या दालनात गेले. त्यानंतर काही अधिकारी व्हीएसआयचे असतील किंवा साखर संकुलचे जे आयुक्त आहेत ते देखील शरद पवारांच्या दालनात गेलेले पाहायला मिळाले. त्यानंतर अजित पवार देखील बैठकीतून उठून जे शरद पवारांचं मुख्य दालन आहे, खाजगी केबिन आहे शरद पवारांचं, त्या दालनात जे आहेत ते या दोन्ही नेत्यांसह या अधिकाऱ्यांमध्ये जवळपास 15 ते 20 मिनिट जे आहे ते चर्चा झालेली पाहायला मिळते. गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार हे 2 बैठकीसाठी इतर कार्यक्रमासाठी एकत्र आलेले पाहायला मिळत होते. सकाळी जी बैठक झाली एआय या विषयावर जी चर्चा झाली त्यामध्ये दोन्ही काका पुतण्यांच्या खुर्च्या ज्या होत्या त्या अगदी दोघांच्या बाजूला खुर्च्या लावलेल्या होत्या. पण त्या बैठकीनंतर शरद पवारांच्या दालनात जे आहेत ते हे दोन्ही नेते एकत्र बसले. अधिकारी देखील दाखल झाले होते या बैठकीसाठी आणि बैठक नेमकी कुठल्या विषयावर झाली, या काका पुतण्यांमध्ये नेमकं कुठल्या विषयावर चर्चा झाली, अधिकारी या दोघांना काय सांगत होते, एआय तंत्रज्ञानाचा जो वापर करायचा आहे शेतकऱ्यांसाठी शेतीमध्ये, त्याच्या या सगळ्या विषयावरती ही सगळी बैठक आज पुण्याच्या साखर संकुलात खरं तर आयोजित करण्यात आली होती. आणि गेल्या 15 दिवसात शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतण्या एकत्र येण्याची ही तिसरी वेळ होती. पहिली जे रयत शिक्षण संस्थेची बैठक झाली, त्यानंतर जय पवारांचा, जे अजित पवारांचे धाकटे चिरंजीव आहेत, त्यांचा साखरपुड्याचा शुभारंभ झाला. आणि तिसरी भेट जी होती दोन्ही नेत्यांची ती म्हणजे आज पुण्यातल्या या साखर संकुलात जी एआय निमित्त बैठक आयोजित करण्यात आली होती, त्या बैठकीचा हा सगळा होता. आणि त्या बैठकीनंतरच दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाली अधिकाऱ्यांसोबत. आणि नुकतंच शरद पवार ही जी बैठक आहे, ज्या 2 बैठका पार पडल्या, त्या बैठका संपून आता शरद पवार जे आहेत ते साखर संकुलातून निघाले आहेत आणि अजित पवार देखील थोड्याच वेळात येतील आणि प्रसार माध्यमांशी देखील अजित पवार बोलण्याची शक्यता आहे. नक्की अभिजित, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल. जसं